नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. इलेक्ट्रॉनिक डिजिटल म्हणजेच EDTV न्यूजच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. श्री सद्गुरू प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताचा म्हणजे तिसऱ्या दिवशीचं आजचं 13वं प्रवचन. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या आज तिसऱ्या दिवशी कथामृताच्या स्थळी आगमनही झालेलं आहे. इथून पुढे समारोपापर्यंत सद्गुरू महाराजांच्या पादुका या कार्यक्रमाच्या स्थळीच राहणार आहेत. त्यामुळे सद्गुरू भक्तांना ही एक पर्वणीच ठरणार आहे. आजच्या या 13व्या कथामालेचे प्रायोजक आहेत नवजीवन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जालन्याचं दैनिक जालना नायक आणि NRG ग्रुप इंडिया यांच्यासोबतच एक असेही सेवेकरी आहेत की ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या सर्व कथामृताच्या प्रायोजकासाठी मदत केलेली आहे. चला आज पाहूयात कथामृताचा 13वा भाग. जय जय रघुवीर समर्थ. पुष्पहार घालून स्वागत करतील आणि आपल्या रोजच्या कथामृताला प्रारंभ होईल. मी कुलकर्णी दाम्पत्याला विनंती. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ ग्रंथपूजन होत आहे. यानंतर महाराजांचा सत्कार आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. टाळ्या वाजवा. एक चांगला सत्कार, एक चांगला सोहळा आपल्या डोळ्यांना पाहायला मिळतोय. तोही रामाच्या सानिध्यात, संत महंतांच्या सानिध्यात. सकल भुवन मध्ये निर्विषय शक्ति विधि हरिहर वेद्य योग ध्यान जनन मरण भीति
सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्यमेव सद्गुरु ज्ञानदं वन्दे राम भक्ति प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनम् श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदेयते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरु ब्रह्म चैतन्य आनंद प्रह्लाद महाराज की जय जय परम पूज्य श्री अद्वैतेश्वर शास्त्री महाराज की जय जय श्रोता वक्ता श्री सद्गुरु श्रीकाराचंद्र समर्थ सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु श्री प्रह्लाद
पतितांना उद्धारक अशी समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांची कथा. ऐकत असताना कालपर्यंत आपण ऐकलं की प्रल्हाद महाराजांचा विवाह सोहळा झाला. आणि त्यांचा अस्खलित वैराग्य आपल्या पत्नीला, आमच्या जिजीबाईला, कृष्णाबाईला पहिल्याच दृष्टिक्षेपामध्ये त्यांनी वैराग्याची दीक्षा देऊन टाकली. ब्रह्मानंद महाराज वर्णन करतात, कृपा दृष्टी पादे माया पाशभूते पळविली पळविली भ्रांती राहुल चित्ती ब्रह्मानंद स्फूर्तीला. सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये अशी काही सामर्थ्य, अशी शक्ती असते की आपल्या सगळ्या वासना जाळून टाकते. महाराज जी मला विचारलं, तुला राम पाहिजे का नरक पाहिजे? आजचा प्रसंग आपण ऐकला. आणि जेव्हा महाराजांकडे पाहिलं, काय दिसलं असेल त्यांना, बलदंड मूर्ती सावरी सतेज, बलदंड मूर्ती सावरी सतेज, बलदंड मूर्ती सावरी सतेज, बलदंड मूर्ती सावरी सतेज. आणि महाराजांनी दृष्टिक्षेप टाकला आणि विचारलं, राम पाहिजे का नरक पाहिजे? नरक म्हणजे काय? लेकरं बाळ त्यांना जन्माला घालणं, त्यांची काळजी करता 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 शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची काळजी करत करत मरणं, याचं नाव नरक आहे. रात्रंदिवस तोच विचार आमच्या मनामध्ये असतो. सगळा प्रपंच संपला तरी नातवाचा नंबर MBBS ला लागेल का नाही? नातवाचा, अरे तुला नंबर वर काढून ठेवलाय, तुझा नंबर वर निघालाय, नातवाचा काय विचार करतो? सगळं जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील. पण आमचा परमेश्वरावर विश्वास नाही, आपल्या गुरुवर विश्वास नाही. सारखी घरातली काळजी करत राहतो. प्रपंच वाटला की प्रपंचातल्या अनेक विषयामध्ये माणसाचं मन अडकून पडतं. मग मन अडकलं की परमेश्वरापासून दूर जातं. मग परमेश्वर पाहिजे का नरक पाहिजे? विचारण्याचा प्रश्न असा. मी आधी सांगितलं तुम्हाला की संताची पत्नी व्हायला खूप भाग्य लागतं आणि तो योगायोगात असतो. त्याच वृत्तीची असते ती. एखादी तुकाराम महाराजांची गोष्ट वेगळी. तरी आमच्या तुकाराम महाराजांनी विचारलं, कसं काय चाललंय प्रपंच? म्हणजे एकदम सुंदर. अहो पण तुमची मंडळी सारखी भांडते. अरे तीच तर देवाची कृपा आहे, पांडुरंगाची. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा बाईला कर्कशा. माझी कर्कश बायको आहे, सतत भांडती म्हणून बरे. बायको जास्त प्रेमळ असलेलं सकारात्मक, तर देवघरात स्वयंपाक हे एकच असतं. आपल्या घरी गेल्यावर का कुठे म्हणजे देवात लक्ष कमी, कुठे जात असेल तुमचं तुम्ही पहा. इतकं मन प्रपंचामध्ये सदाचार होऊन जातं. तुला काय पाहिजे? एका क्षणामध्ये सांगितलं का दृष्टिक्षेपामध्ये वासना जाऊन टाकली. तर काय चरण रजच लागावेत असं नाही. दृष्टिक्षेपामध्ये तेवढं ताकद आहे, तेवढं सामर्थ्य आहे. महाराज मला भक्त राम दाखवा, मग ही मार्गे तिथे उभी राहा. पूर्ण प्रसंग आपण ऐकला. जिजीबाई एका कोपऱ्यामध्ये, प्रल्हाद महाराज एका कोपऱ्यामध्ये, आणि
सकाळी 4 वाजता दोघेही बरोबर बाहेर पडायचे. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान. कशाचं? साधना केल्याचं समाधान. झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. पूर्ण समाधान असायचं. 1 दिवस 2 दिवस, महिना 2 महिने नाही महाराज, अख्खं आयुष्य असं काढलं. कधी खंत वाटली नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. परंतु प्रल्हाद महाराज आपल्या दरवर्षी गोंदवल्यात जायचे. आपल्याला वर्णन सांगितलं 1906 साली मुकुंद अण्णाबरोबर प्रल्हाद महाराज गेले होते आणि तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी आमच्या प्रल्हाद महाराजाला मांडीवर बसून आशीर्वाद केला 6 साली. आणि तेव्हापासून मग दरवर्षी रामानंद महाराजांनी 10 साली अनुग्रह दिल्यानंतर दरवर्षी जायचे महाराज. आपल्याला माहिती आहे 1979 साली महाराजांनी देह ठेवला, रामरूपात विलीन झाले. पण त्यानंतर 12 वर्ष आमच्या जिजीमाई महाराजांचे सगळे नियम चालवीत होत्या, गोंदवल्यालाही जात होते. बाकी त्यांना समाधी बांधायची परवानगी होती, पण जिजीमाई म्हणजे काय महासाध्वी महायोगिनी होती. समाज महाराजांपर्यंत जायचं, त्यांना पाणी घालायचं, ब्रह्मदेव महाराजांना तुळशीचं पान व्हायचं, तीर्थ घेऊन यायचं. आपण घ्यायचं ना आपल्या प्याल्यामध्ये आणायचं. कोणाला जे पाया पडतील त्याला पाठ पाच जिजीमाई आल्यावर बाहेर तीर्थ एकदम महाराजांचं तीर्थ जिजीमाईच्या हातून आनंद. दहावी बायका माझे पुढे 2-4 सेवक आहेत आमच्यासाठी. जिजीमाईच्या खोलीवर जात असताना मध्ये बाबा बेलसरेंची खोली होती. बेलसरेंचं नाव आपल्याला ऐकून माहिती आहे. प्राध्यापक होते आणि फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. वेदांत या विषयाचा अभ्यास. गोंदवल्यात त्याचे बरेच वर्षापासून प्रवचन होत असत. खूप त्यांना मानणारा वर्ग त्या काळात होता. त्यांचं प्रवचन आटोपून ते खोलीत जाऊन बसले आणि काही लोक अशी चर्चा करू लागले. जिजूबाई समोरून चालल्या. आता रोजच जात होत्या, पण आज बाबांनी सांगितलं एका शिष्याला, अरे आईसाहेबाला आज बोला. त्यांना बोला, बसा मायबाई बसा. बसले. नमस्कार चमत्कार झाला. जिजूबाई तुम्हाला एक प्रश्न विचारत का? म्हणजे बाबा हे सगळे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही मला काय प्रश्न विचारता? माझं काय शिक्षण आहे का, वाचन आहे का, काय आहे माझं? मायबाई तुम्हीच उत्तर देऊ शकता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. विचारू का? विचारू. आणि आमच्या बाबा बेलसरेंनी जिजीबाईला प्रश्न विचारला, माय आता महाराष्ट्र गेले, बरं तेव्हा जिजीबाईचं वय होतं 82 वर्षाचं. आणि या प्रकांड पंडित असणाऱ्या बाबाजींनी प्रश्न विचारला, मायबाई तुम्हाला कधी असं वाटलं नाही का आपल्याला एखादी लेकरू व्हावं? आमची जिजीबाई काय महायोगिनी होती महाराज. म्हणजे बाबा काय प्रश्न विचारतात, ते काय अवघड होतं का? पण एखादं लेकरू झालं असतं ना, मला तेवढंच माझं वाटलं असतं. आज या गोंदवल्यामध्ये ज्यांच्या हातात माळ आहे ते सगळे माझे लेकर आहेत. एका लेकराची आई होणं आणि हजारो लोक. मला काय सांगायचं, हे बैराच्या जिभेवर नसतं महाराज, अंतरंगात असतं. काय साधना असली पाहिजे. एवढा मोठा प्रकांड पंडित बाबा बेलसरे मायबाईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. अपराध सहस्राणि क्रियन्ते हरिशब्दया दासो भवितुमार. त्यांच्या डोळ्यात पाण्याला वारवा की चूक प्रश्न विचारला. त्यांच्या मनामध्ये वासनेचा लवलेश नाही. असे आमचे जिजूबाई, असे आमचं प्रल्हाद. एकदा काय घडलं पहा. साखर खेड्यामध्ये रामानंद महाराजांचं येणं वरच्यावर व्हायला लागलं.
एकदा साखर खेळण्याच्या मंडळीने देशपांडे लोक मंदिराच्या बाजूला त्यांचे घर आहेत, मोठी वाडे आहे. त्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज आपल्या इथे दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध दशमी ते प्रतिपदा 5 दिवसाचा बालनाथाचा उत्सव असतो. आपण रामजन्माच्या उत्सवाला आला, हनुमत जन्म आपला पाहिला, दासनवमीचा उत्सव झाला, एकदा आमच्या बालनाथाच्या उत्सवाला या. आमच्या बालनाथाच्या उत्सवाला या. आपल्याला जास्त भाष्य करायचं नाही, महाराजांनी जरूर येऊ. आपला बालनाथ आहे. एका क्षणात महाराजांनी आपला बालनाथ हे उत्सवाला आम्ही अवश्य येऊ. आता ब्रह्मे महाराज साखर खेळण्यामध्ये आलेले आहे. मुकुंद नांडाकडे गेले. मुकुंद नांडाकडून आमच्या देशपांडे मंडळीने महाराजांना बैलगाडीमध्ये बसून आणलं आणि आपल्या घरी काम सुरू झालं, निवास सुरू झाला. सांगायचं म्हणजे 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस झाले. त्या काळामध्ये आमच्या प्रल्हाद महाराजाला खूप ताप होता. पोटात अन्नाचा कळ नव्हता, डोळे उघडत नव्हते, असा ताप होता. आज महाराजांना साखर खेळण्यातून 3 दिवस होऊन गेले. माझं काय पाप अडवायचे, मला दर्शनाला जाता येत नाही, महाराजांचा विशिष्ट प्रसाद मला मिळत नाही. चळवळ 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 करायला मनातल्या मनात चळवळ शिकेला पोहोचली आणि आज राहावे ना. आपल्या एका विद्यार्थ्याला पाठवलं जा. देशपांडेच्याकडे महाराज उतरलेले आहे, त्यांना म्हणा महाराजांचा श्रेष्ठ प्रसाद पाठवा वाटीत. परिस्थिती कशी होती, एकदा महाराजांची पंगत झाली की ओळ्याच्या लोकांची काय गडबड असते. महाराजांना त्यासाठी प्रसाद राहिला नाही. म्हणजे सगळं अन्न होतं, 100 माणसाचं होतं अन्न, दातृत्व होतं त्याच्यात. 100 माणसाचं अन्न शिल्लक आहे, पण महाराजांना त्यासाठी काही नाही ना, कारण महाराज अग्निहोत्री, त्यांचं सगळं माहिती होतं. विनम्र भावाला सांगितलं विद्यार्थ्याला, आम्हाला क्षमा करा म्हणा महाराजांना, तुम्हाला त्यासारखा प्रसाद नाही. महाराजांना वाईट वाटलं, अरे असं का. त्यांना विचार, महाराजांची पत्राव कुठे टाकली. कुणाचे विद्यार्थी आले, 2 विचारले, आपण ते महाराजांचं काढलेलं पाठ कुठे टाकलं. मग मात्र ते घाबरले. अरे म्हणजे महाराजांनी काढून टाकलेलं पान ते कुठे टाकलं असेल, तिथला प्रसाद द्यायची यांची मानसिकता आहे. अरे प्रसादावर काय विश्वास असावा, प्रसादावर काय. रामानंद महाराजांच्या कानावर घेतलं की प्रल्हादांचं असं झालं, आमच्याकडून चूक झाली, आम्ही त्यांच्याकडे थोडा प्रसाद पाठवायला पाहिजे होता, पण लक्षात नाही आलं, तब्येत बरोबर नाही, अन्न खातात केले माहिती नाही, आता काय करावं. रामानंद महाराज म्हणजे प्रत्युत्पन्न मती होते. असं करा, थोडी भक्ती पाहा. लोक म्हणतात प्रल्हाद महाराजाला भक्ती फार आवडत होती, महाराजाला काहीच आवडत नव्हतं, महाराजाला फक्त रामनाम आवडत होतं. पण भक्ती का, जे प्रत्येकाच्या घरात असतं ते मागावं, म्हणजे त्याला नाही म्हणायचा प्रसंग येऊ नये. गुरुने एखादी वस्तू मागावी, नाही म्हण. एक वाटेवर काजू पाठवा म्हटले असते महाराज. आता देशपांड्याचं घर होतं, देशपांड्याच्या घरात पोत्या असतात का महाराज, पण महाराजांचं म्हणणं असतात. फार अवघड होतं प्रल्हाद महाराजांचं काम. जवळपास 90% शिष्य म्हणजे आर्थिक दर्जा कमी असलेले असायचे. एखादा गरीब शिष्य असला त्याच्याकडे महाराज गेले ना, म्हणायचे बाई बरेच दिवस झाले, आज हरभऱ्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य करा. आता कोणाला करावं वाटेल, पण महाराजांना माहिती आहे की त्या डब्यात कणिक बिलकुल शिल्लक नाही. तिथे याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. आपल्यामुळे तिथं प्रसंग बाई हरभऱ्याची भाजी, पूर्वी
पूर्वीच्या काळी हरभऱ्याची भाजी वर्षभर पुरेशी हो. शेतातली हरभऱ्याची भाजी काय चव असायची, आंब असायची वेगळी. आता काय हरभरा काय, मेथी काय, जे प्रत्येकाच्या घरात असतो ते मागायचं. हा महाराजांचा नियम. रामानंद महाराज म्हणले असं करा, फक्की भाजा, रामाला नैवेद्य दाखवा, माझ्याकडे आणा. पोटभर जेवण झालेले रामानंद महाराज रामाला नैवेद्य दाखवला आणि महाराजांनी चिमूटभर फक्की खाल्ली आणि मग प्रल्हादाला दिली. प्रल्हादाला रामाचा प्रसाद चालला नसता, तो त्याच्या घरी आहे. माझा प्रसाद पाहिजे ना, म्हणून स्वतः चिमूटभर खाल्ली ती प्रल्हादाला दिली. मला काय म्हणायचं, सद्गुरूच्या प्रसादावर काय श्रद्धा, विश्वास, निष्ठा असेल. आपल्याला माहिती आहे की 1907 साली आनंद सागर महाराजांनी देह नागपुरा गावी ठेवला. त्यांच्यामुळे आपल्या गाल्ल्यामध्ये हे राम मंदिर निर्माण झालं. ते आनंद सागर महाराज त्यांनी त्याचा देह ठेवला. काय त्याचं वैराग्य सांगावं आपल्याला. वयाच्या 32व्या वर्षी गेले. 32. त्याला कोणी जेव्हा संकल्प सोडायचा म्हणून नागपुरा नावाच्या गावी गेले. मलकापूर जवळ नागपुरा नावाचं गाव आहे, बुलढाणा जिल्हा. तिथे महाराज गेले. पौर्णिमेचं ग्रहण होतं, चंद्रग्रहण. सगळ्यांना घेऊन जाऊन आपल्या एका देवीच्या मंदिराच्या बाहेर वृंदावन होतं, तिथे टेकून बसले आणि श्रीराम जय राम जय राम श्रीराम. आपल्याकडे पद्धत वेदाच्या आधी, ग्रहणाच्या आधी वेद असतात. वेद पूर्णपणे पाळले पाहिजे. तो विषय नसल्यामुळे आज मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. वेद पाळायचे आणि मग ग्रहण, ग्रहणाच्या स्पर्शात स्नान, ग्रहणाच्या मोक्षात स्नान, हे सगळं महाराज आनंद सागराने स्पर्शात स्नान केलं आणि सांगितले, बघा आता आपण सगळे मनातले मनात ठरव करत बसा. कोणी कोणाशी बोलायचा, हा पुण्य पर्वत आहे. ग्रहणामध्ये जर आपण 1000 जप केला तर 10,000 जप केल्याचं पुण्य असतं, महायज्ञाचं पुण्य असतं. म्हणून ग्रहण पर्व काळामध्ये पूर्वीच्या काळी मंदिरावर, नदीच्या काठावर, सरोवराच्या काठावर जाऊन समावेश. सगळ्यांना येऊन आनंद सागर महाराज जपाला बसलेले. एकच सांगून ठेवलं, समजा माझं काही कमी जास्त झालं ना तर माझी समाधी, माझ्या पादुका असं काही करायचं नाही. मी गुरुच्या पायाजवळ आहे, माझ्या गुरुला नमस्कार केला की मला पाहू. कोणी काही पंचायती करायचे नाही. महाराज असं का बोलता, सांगून ठेवलं अगदी सहज. ग्रहण सुटलं. अरे मला 1 वाजता ग्रहण सुटलं. सुटल्यावर कुणीतरी उतावळा माणूस ते पाहतच असतं, किती राहिलं किती राहिलं. केव्हा ग्रहण सुटतं केव्हा चहा पितो, बाहेर होते असं. महाराज महाराज ग्रहण सुटलं. सुटलं म्हणल्याबरोबर खाली टेकवली तर आनंद सागर महाराजांनी कायमचीच टेकवली. अंते मतिस्तावती ही रामचंद्राचं नाव, हृदयामध्ये सद्गुरूचं ध्यान आणि मान ठेवली ती कायमचीच. आनंद सागरांनी आपला देह गुरुचरणी विलीन करून टाकला. पुढे त्यांच्या मातोश्री इथं झाल्यात राहतो त्या बोलवलं वगैरे सगळं झालं. जेव्हा गोंधळेकर महाराजांना समजलं की आनंद सागराने देह ठेवला, आनंद कंद परमात्मा असणारे आपले ब्रह्मचैतन्य महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागल्या. आज माझा उजवा हात गेला. जशी अपेक्षा केली त्यापेक्षा अनंत पटेल यांनी साधना केली. आनंद सागर आता राहिला. आईला बोलून घेतलं 1.25 महिना.